जन्मतारखेवरून काय काढायचंय? वय. समजा आता माझी जन्मतारीख काय आहे आणि आजचं माझं वय काय आहे. आता जन्मतारीख तुमची तुम्हाला माहित असेल, हो की नाही? तर तुमचं आजचं वय काय आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर जन्मतारखेवरून वय कसं काढायचं हे आधी आपल्याला माहित पाहिजे. तर आता बघा काय दिनांक, आजचा दिनांक 2026 आधी लिहायचे. त्याच्यानंतर काय लिहायचं? महिना. कोणता महिना आहे? मार्च. त्याच्यानंतर काय लिहिणार आपण? आजचा दिनांक. जन्मतारीख वजा करायची आणि आजचं वय आपलं काय होणार आहे? येणार आहे. तर समजा आता एक जन्मतारीख घेऊ आपण. 1998 महिना घ्या, मे आणि दिनांक घ्या 6. आता हे काय आहेत रे? हे दिवस आहेत. हे काय आहेत? दिवस. हे काय आहे? महिने. आणि हे काय आहे? वर्ष. काय आहे? तर मला सांगा 23 वजा 6. 23 मधून 6 गेले खाली किती किती राहत आहे? 3 मधून 5 जात आहेत का? 3 मधून 5 जात नाही. मग आपल्याला याच्याकडून काय करावं लागणार आहे? एक उसना घ्यावा लागणार आहे. किती? 1. आता आपण याच्याकडून एक इकडे उसना घेतलाय म्हणजेच 1 घेतलाय म्हणजे काय घेतलंय आपण? 1 वर्ष घेतलंय. कारण हे कशात आहे? वर्षामध्ये, हो की नाही? 1 घेतलंय म्हणजे आपण इथं काय घेतलंय? 1 वर्ष. आणि एका वर्षाचं आपल्याला महिन्यात रूपांतर करायचं असेल, 1 वर्ष म्हणजेच किती महिने? मग किती महिने? 12. म्हणजेच आपण इथं किती घेतलेत? 12. 12 आणि 3 15. म्हणजेच आपले किती झालेत आता इथं? 15. हे 3 आपण कट करून इथं किती घेतलेत? 15. 15 मधून 5 जातात. किती उरतात मग? 10. आणि आता इथं आपण ह्या 26 मधलं एक उसना दिलेला, हो की नाही? म्हणजे आपल्याकडे किती राहिलेत आता? 25. किती राहिलेत? 25. इथं आपण 5 लिहून घेऊ किंवा मग 2025 जरी असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता मला सांगा 5 मधून 8 गेले जातात का? नाही. मग या 2 कडून आपण एक उसना घेतला. इथं किती झाले? 15. 15 7. आणि आता काय इथे किती शिल्लक आहे आपले? 1, हो की नाही? आता 1 मधून 9 जातोय का? नाही. त्यासाठी या शून्यकड पण काहीच नाहीये आपल्याला घ्यायला, हो की नाही? मग ह्या 2 कडून आधी या शून्यकड घेतले. किती झाले इथं? 10. इथे रे. आणि ह्या 10 कडून आपण 1 घेतलाय. इथे किती झाले आपले? 11. ह्या 10 कडून आपण इथे 1 घेतलाय. याचा अर्थ इथे किती शिल्लक राहिलेत? 9. आणि आता 11 मधून जर 9 गेले तर किती शिल्लक राहतात? 2. किती? आता ह्या 9 मधून 9 गेले किती राहिले? 0. आणि ह्या 2 मधला 1 आपण इकडे उसना दिलता. इथे 1 राहिलाय. आणि 1 मधून 1 गेल्यावर किती राहिले शिल्लक? 0. किती राहिले शिल्लक? म्हणजेच ज्याची जन्मतारीख 6 मे 1998 असेल त्याचं आजचं वय किती असणार? 27 वर्ष 10 महिने 17 दिवस त्याला कंप्लीट झालेली असणार. आता तुम्ही तुमचं जन्मतारीख टाकायची आणि तुमचं वय काढायचं. ठीक आहे? काढा. हे समजलंय सगळ्यांना? सोपं आहे की नाही? फक्त लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये? इथं आपण काय करतो? दिवस घेतो. जर आपण याच्याकडून एक उसना घेतला म्हणजे काय घेतलंय आपण? 1 न घेता एक पूर्ण महिना घेतलाय, हो की नाही? मग इकडे ऍड करताना 1 ऍड न करता किती करावं लागेल? 1 महिन्याचे दिवस म्हणजे 30 दिवस असं आपल्याला काय करावं लागेल? मिळवावं लागतील. तसंच आपण जेव्हा महिन्यात समजा आता इथं 3 होते आणि 3 मधून 5 जात नव्हते, हो की नाही?
तर तेव्हा आपण काय केलं, वर्षाकडून एक उसना घेतला. हे वर्षाकडून घेतलाय म्हणजेच एक वर्ष म्हणजे महिने किती, 12. एक वर्ष म्हणजे महिने किती, 12. मग तेव्हा इथं महिन्यामध्ये एक, फक्त एक न मिसळता काय करावं लागणार आहे, एका वर्षाचं आपल्याला महिन्यात रूपांतर करून 12 महिने असं काढावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तर बरोबर आपलं मिळणार आहे. याच्यामध्ये अवघड काही नाही. आलंय लक्षात सगळ्यांच्या? चला, कोण काढतंय रे हे, कोणाच्या लक्षात आलंय? हा, चला समजून पण सांगायचंय कसं काढलंय. 23 मधलं 19 इंग्लिश कडे किती ते बघा, काढा तुम्ही. 13तून 9 जाते म्हणून 26 कडून घेतलं. इथं 25 राहिले. 26 मधलं घेत नाही म्हणून 12 घेतलंय. 12 आणि 3 15. 15 राहिले. 15तून 9 गेलं. 5तून 2 गेलं. 3 राहते. 2तून 9 गेलं 0. 0तून 0. 2तून 9 गेलं 0. म्हणजेच काय केले, वजाबाकी केली. काय केले, वजाबाकी. तर त्याच्यामध्ये काय करावं लागतं, समजा 23 मधून आपण काय केले, 4 वजा केले आणि ते इझिली जातात, हो की नाही. 23 मधून 4 जातात म्हणून ते काय आपल्याला खाडाखूड करायची गरज पडली नाही, डायरेक्ट 19 उत्तर आले. पण इथं 3 दिलाय म्हणजे तिसरा महिना दिलाय आणि आपल्याला त्याच्यातून 9 वजा करायचे. तर 3 मधून 9 वजा होत नव्हते, त्यामुळे तिने काय केले, ह्या जे वर्ष आहे 2026 त्याच्याकडून आपण काय केले, एक उसना घेतलाय. एक घेतलाय म्हणजेच काय केले, 12 महिने घेतलेत. एक वर्ष म्हणजे काय, 12 महिने. म्हणून इथं काय केले, 12. 12 आणि 3 15 आणि 15तून 9 गेल्यानंतर 6. मग इकडं 26 मधून एक वर्ष इकडे दिल्यामुळं इथं काय झाले, 25 राहिलेत, हो की नाही. आणि 25 मधून जेव्हा आपण काय करतो, 22 वजा करतो, तेव्हा 3 शिल्लक राहतात आणि बाकी सगळीकडे 0 येतं. म्हणजेच ज्याची जन्मतारीख 4 सप्टेंबर 2022 असेल, त्याची आजची तारीख, आजचं वय किती असणार आहे, 3 वर्ष 6 महिने 19 दिवस. लक्षात आले? बर. 2017 महिना आहे 7वा म्हणजे जुलै आणि दिनांक आहे 16 म्हणजे 16 जुलै 2017. तर याचं आजचं वय काय असेल हे काय करायचंय, तुम्ही सांगायचंय. चला बघू कोण कोण सांगतंय. तर